महापालिकेच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद पडल्यामुळे कचरा कुंड्या ओसंडून वाहू लागल्या आहेत। महापालिकेच्या उरुळी देवाची येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद राहिल्यामुळे शहरातील बहुतांश भागातील कचरा गेल्या 4 ते 5 दिवसांपासून उचलला गेलेला नाही। त्यामुळे 6 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील कचरा कुंड्या ओसंडून वाहत असून अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरलेली आहे, अशी माहिती मनसेचे नगरसेवक राजू पवार यांनी दिली। उरुळी देवाची येथील कचरा डेपो थंजर कंपनीचा कचरा प्रक्रिया प्रकल्प आहे। या ठिकाणी शहरात गोळा होणाऱ्या कचऱ्यापैकी 1000 ते 1200 टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते। मात्र या प्रक्रिया प्रकल्पावरील कर्मचारी काम सोडून गेल्याने गेल्या बुधवारपासून हा प्रकल्प बंद होता। परिणामी 6 क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील कचरा गेल्या 4 ते 5 दिवसापासून उचलला जात नाही। यामध्ये धनकवडी, सहकारनगर, बिबवेवाडी, कोले रस्ता, विश्रामबाग वाडा या भागांचा समावेश आहे। या ठिकाणच्या कचरा कुंड्या ओसंडून वाहत आहेत। या संदर्भात मनसेचे नगरसेवक राजू पवार यांनी महापालिकेच्या आयुक्तांच्या कार्यालयात कचरा आणून आंदोलन केले। दरम्यान पावसाला सुरुवात झाल्याने या समस्येत आणखीन भर पडली आहे। कचरा भिजल्याने दुर्गंधी पसरली असून त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले। आज प्रभाग 12 मधील कचऱ्याचा विषय घेतला होता। कचरा कंटेनर पुरेपूर भरून जातात आमच्या प्रभाग 12 मधील आणि साहेबांना बरेच वेळा उपायुक्त साहेबांना तक्रारी केल्यात, DSIला केल्यात, पण याच्या वेळेस कचऱ्याचं वर्गीकरण म्हणा किंवा कचरा तुडुंब भरतो त्याच्यावरती काही महानगरपालिकेची काही अशी सिस्टम दिसत नाही। तर आज ॲडिशनल कमिशनर साहेबांना आम्ही भेटलो आणि आयुक्त साहेबांना, तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की येत्या 2 दिवसात आम्ही आपला प्रभाग कचरामुक्त करण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे। तर त्याच्यावरती आमची एकच विनंती आहे की बाबा आमच्या प्रभागातला कचरामुक्त हो, आजूबाजूचे बी प्रभाग स्वच्छ राहावेत हीच विनंती आहे। एकीकडे आपण बघतो चकाचक वाढसाठी आपण निधी उपलब्ध करतो, बक्षीस देतो, तेच जर का बक्षीस जर का इतर प्रभागामध्ये जर का व्यवस्थित पद्धतीने ते जर का सिस्टम राबवलं कामाचा तर ते कुठेतरी पैसे उपयोगाला येतील। त्यांनी जर का 2-3 दिवसात जर का कचरा साफ नाही केला तर अजून तीव्र पद्धतीने कचरा महानगरपालिकेत आणणार सगळं